हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटी लेसनमधील प्रॅक्टिस सेट 5.1मधील बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. आता प्रथम आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे काय पाहू. प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय, पॉसिबिलिटीज. आपण मराठीमध्ये त्याला काय, शक्यता म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा, जर आपण इफ वी टॉस अ कॉईन, एक आपण कॉईन घेतलं. आता कॉईनला काय, 2 साईड्स असतात. इथे मी कॉईन घेतलेलं आहे पहा. कॉईनची जी ही साईड आहे याला काय म्हणायचं, हेड. त्यानंतर कॉईनची जी ही साईड आहे, नंबर लिहिलेला असेल, याला म्हणायचं टेल. आता जर आपण हे कॉईन टॉस केलं तर आपल्याला काय पॉसिबिलिटीज मिळतील. एकतर काय, कॉईन टॉस केल्यानंतर एकतर आपल्याला हेड मिळेल किंवा काय मिळेल, टेल मिळेल. जर आपण कॉईन पहा अशा पद्धतीने काय केलं, टॉस केलं, तर आपल्याला काय मिळेल, एकतर हेड मिळेल किंवा एकतर टेल मिळेल. म्हणजेच आपल्याला किती पॉसिबिलिटीज मिळतील, 2 पॉसिबिलिटीज. एकतर हेड मिळेल किंवा एकतर टेल मिळेल. म्हणजेच सो हिअर देअर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, देअर आर 2 पॉसिबिलिटीज. यालाच काय म्हणायचं, पॉसिबिलिटीज. सेकंड एक्झाम्पल पहा. नाऊ थ्रो अ डाय वन्स. आता काय करायचं, आपल्याला एक डाय घ्यायचा आहे. लुडो वगैरे खेळताना जो डाय असतो तो डाय घ्यायचा. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग डॉट्स ऑन द अप्पर फेस. तर आपण हा डाय काय केला, थ्रो केला, फेकला डाय. तर आपल्याला अप्पर फेसवरती कोणते डॉट्स मिळू शकतात. एकतर काय मिळेल, 1 मिळेल किंवा 2 मिळेल किंवा 3 मिळेल किंवा 4 मिळेल किंवा 5 मिळेल किंवा 6 मिळेल. जर आपण हा डाय घेतला तर असतात, डायला 6 फेसेस असतात आणि 6 फेसेसवरती काय असतात, 6 फेसेसवरती 6 डॉट्स असतात. एका फेसवरती काय असते, काय असेल, 1 डॉट असेल. दुसऱ्या फेसवरती 2 डॉट्स असतील. तिसऱ्या फेसवरती 3 डॉट्स असतील. चौथ्या फेसवरती 4 डॉट्स असतील. 5th फेसवरती 5 डॉट्स असतील. आणि जो 6 नंबरचा फेस असेल त्याच्यावर किती असतील, 6 डॉट्स असतील. 6 नंबरच्या फेसवर 6 डॉट्स असतील. तुम्ही डाय पाहिलेला आहे लुडो खेळताना. जर आपण हा डाय थ्रो केला तर आपल्याला अप्पर फेसवरती एकतर 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6सुद्धा येऊ शकतं. म्हणजेच इथे किती पॉसिबिलिटीज आहेत, 6 पॉसिबिलिटीज आहेत. सो हिअर देअर आर 6 पॉसिबिलिटीज. यापैकी कोणताही एक नंबर अप्पर फेसवरती येऊ शकतो. आता रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय पहा. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as random experiment. Random experiment म्हणजेच काय, experiment in which all possible results are known. त्या एक्सपेरिमेंटचे सगळे रिझल्ट्स आपल्याला काय माहिती असणार आहेत, ॲडव्हान्समध्ये आधीच माहिती असणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर कॉईन टॉस केला तर आपल्याला माहीत आहे की हेड किंवा टेल येईल, पण आपण नक्की सांगू शकत नाही की हेड येईल की टेल येईल, हे नक्की सांगू शकत नाही. आणि त्याची जी पॉसिबिलिटी असणार आहे ती काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्या दोन्हीपैकी एक रिझल्ट मिळण्याची पॉसिबिलिटी काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्यालाच काय म्हणायचं, रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे सगळे रिझल्ट आपल्याला आधीच माहिती असणार आहेत काय रिझल्ट मिळणार आहेत, पण त्याच्यातला नक्की कोणता रिझल्ट मिळेल हे आपण सांगू शकत नाही. आणि रिझल्ट कोणता येईल याचे काय असणार आहेत, इक्वल पॉसिबिलिटी असणार आहेत. त्यालाच काय म्हणायचं, रँडम एक्सपेरिमेंट. फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉईन. कॉईन जर आपण टॉस केलं तर आपल्याला काय हेड किंवा टेल मिळेल हे माहीत आहे, पण त्याच्यातील नक्की हेडच मिळेल की टेलच मिळेल हे आपण सांगू शकत नाही. आणि दोन्ही येण्याचे चान्सेस काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. हेड आणि टेल येण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्यानंतर थ्रोईंग अ डाय. जर आपण डाय थ्रो केला तर आपल्याला रिझल्ट काय आधीच माहीत असणार आहे. अप्पर फेसवरती 1 2 3 4 5 6 यापैकी कोणताही एक नंबर असू शकतो हे आपल्याला माहीत आहे, पण नक्की कोणता असेल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यापैकी कोणताही एक नंबर येण्याची जी पॉसिबिलिटी असणार आहे ती काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्याचप्रमाणे पिकिंग अ कार्ड फ्रॉम सेट ऑफ कार्ड्स. जर आपण कार्डचा सेट घेतला, त्यातून आपल्याला एखादं कार्ड काढायचं असेल तर तिथे पण काय आपल्याला रिझल्ट आधीच माहिती असणार आहे. का सेटमध्ये किती कार्ड्स असतात, 52 कार्ड्स. त्या 52 कार्ड्सपैकी एक कार्ड येईल हे आपल्याला रिझल्ट माहीत असणार आहे, पण त्यातील नेमकं कोणतं कार्ड येईल हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि ते कार्ड येण्याची जे पॉसिबिलिटी असणार आहे ती काय असणार आहे, इक्वल असणार आहे. नेक्स्ट पहा. आता आउटकम. आउटकम म्हणजे काय, रिझल्ट ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. आता रँडम एक्सपेरिमेंटचे जे रिझल्ट असणार आहेत त्यालाच काय म्हणायचं, आउटकम. फॉर एक्झाम्पल पहा,
एक्झाम्पल पहा 1 नंबरचं एक्झाम्पल. इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉईन देअर आर ओनली 2 आउटकम्स. आता जर आपण कॉईन टॉस केलं तर आपल्याला किती आउटकम्स मिळतील? एकतर काय मिळेल आपल्याला? हेड मिळेल किंवा एकतर टेल मिळेल. म्हणजेच येथे किती आउटकम्स मिळतील आपल्याला? 2 आउटकम्स मिळतील, हेड किंवा टेल. यालाच काय म्हणायचं? आउटकम्स. जे आपल्याला रिझल्ट मिळू शकतात रँडम एक्सपेरिमेंटचे, त्यालाच म्हणायचं आउटकम्स. एक्झाम्पल पहा. इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोईंग अ डाय देअर आर 6 आउटकम्स अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ डॉट्स ऑन द 6 फेसेस ऑफ द डाय. आता जर आपण डाय घेतला तर त्याला 6 फेसेस असतात आणि 6 फेसेसवरती काय असतात? 1 to 6 काय असतात? प्रत्येक फेसेसवर 1 2 3 4 5 6 असे डॉट्स असतात. आता जर आपण डाय थ्रो केला तर काय मिळतील आपल्याला? रिझल्ट काय मिळू शकतो? एकतर काय मिळेल? 1 डॉट येईल अप्पर फेसवर, किंवा 2 डॉट्स येतील, किंवा 3 डॉट्स येतील, किंवा 4 डॉट्स येतील, किंवा 5 डॉट्स येतील, किंवा 6 डॉट्ससुद्धा येऊ शकतात. म्हणजेच आपल्याला किती आउटकम्स मिळू शकतात? 6 आउटकम्स मिळू शकतात. थर्ड एक्झाम्पल पहा. इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग कार्ड बेअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 50 देअर आर 50 आउटकम्स. आता जर 1 to 50 नंबरचे कार्ड घेतले आणि त्याच्यातलं आपण काय एक कार्ड आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला किती आउटकम्स मिळतील? देअर आर 50 आउटकम्स. 50 कार्ड्स आहेत म्हणजे आपल्याला त्यापैकी 1 to 50 नंबरपैकी कोणताही एक आपल्याला नंबर कार्डवरती येऊ शकतो. म्हणजेच आपल्याला किती आउटकम्स मिळतील? 50 आउटकम्स मिळतील. आउटकम म्हणजेच काय? रँडम एक्सपेरिमेंटचे जे आपल्याला काय रिझल्ट मिळू शकतात त्यांनाच काय म्हणायचं? आउटकम. द रिझल्ट ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. जर आपण एक काय घेतला? पॅक घेतला तर त्या पॅकमध्ये किती कार्ड्स असतात? 52 कार्ड्स असतात. टोटल कार्ड्स 52 असतात. आता या 52 कार्ड्समध्ये काय असतात? 26 रेड कार्ड्स असतात आणि 26 ब्लॅक कार्ड्स असतात. 52च्या हाफ किती? 26. म्हणजेच 26 रेड कार्ड्स असतील आणि 26 ब्लॅक कार्ड्स असतील. आता या 26 रेड कार्ड्समधील हाफ कार्ड्स काय असतात? हार्ट कार्ड्स असतात आणि हाफ कार्ड्स डायमंड शेप्ड असतात. पाय ते शेप दाखवलेला आहे. हा कसला आहे? शेप आहे आणि हा डायमंड शेप आहे. म्हणजेच 26 रेड कार्ड्स मधील 13 जी कार्ड्स असतील ती हार्ट शेप्ड कार्ड्स असतील आणि 13 कार्ड्स काय असतील? डायमंड शेप्ड कार्ड्स असतील. आणि जे 26 ब्लॅक कार्ड्स आहेत त्याच्यामधील 13 जी असतील ती काय असतील? क्लब शेप्ड कार्ड्स असतील आणि 13 स्पेड शेप्ड कार्ड्स असतील. हा काय? ही काय? क्लब कार्ड्स आणि ही स्पेड कार्ड्स. यांना म्हणायचं स्पेड कार्ड्स आणि याला म्हणायचं क्लब कार्ड्स. हे शेप तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हा काय आहे? 13 हार्ट कार्ड्स, 13 डायमंड कार्ड्स, 13 क्लब कार्ड्स आणि 13 स्पेड कार्ड्स. आता या प्लेइंग कार्डच्या पॅकमध्ये देअर आर 4 सेट्स. 4 सेट्स असतात. कोणकोणते पहा? नेमली हार्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. हे काय आहेत? 4 सेट्स आहेत. इथं दाखवलेले आहेत. कुठले कुठले आहेत 4 सेट्स? हार्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. हे काय असतात? प्लेइंग कार्ड्सच्या पॅकमध्ये 4 सेट्स असतात. इन ईच सेट देअर आर 13 कार्ड्स. प्रत्येक सेटमध्ये किती कार्ड्स असतात? 13 कार्ड्स असतात. आता या 13 कार्ड्समध्ये काय काय असतं पहा? किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2 अँड एस. आता जे हे 13 कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये काय असतं? एक कार्ड किंग शेप, किंगचं पिक्चर असलेलं असतं. एक कार्डवरती काय असतं? क्वीनचं पिक्चर असतं. एका कार्डवरती जॅकचं पिक्चर असतं. त्याच्यानंतर ही जी कार्ड्स आहेत राहिलेली त्याच्यावरती काय असतात? नंबर्स असतात. 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2 हे काय असतात? नंबर असतात. आणि एसचं जे कार्ड आहे तर मी इथे तुम्हाला दाखवते पहा. कार्ड्स एक जे असणार आहे एस असणार आहे. त्याचप्रमाणे जे बाकीचे जे असणार त्याच्यावरती नंबर असणार आहे. ते काय असेल? 2 असेल, 3 असेल, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे नंबर असणार आहेत. त्यानंतर किंग, क्वीन आणि जॅक. ही पण पहा. हे काय आहे? किंग. हा काय आहे? क्वीन. आणि हा काय आहे? जॅक. आणि हा जो आहे हा काय आहे? एस. प्रत्येक सेटमध्ये 13 कार्ड्स असणार आहेत. त्याच्यामध्ये काय काय असेल? किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2 अँड एस. हे काय असणार आहेत? 13 कार्ड्स असणार आहेत. किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड्स. आता ह्याच्यामध्ये जे किंग, क्वीन आणि जॅक आहेत त्यांना काय म्हणायचं? फेस कार्ड्स. पाहिजे मी दाखवते तुम्हाला. आता ही जी कार्ड्स आहेत किंग, क्वीन आणि जॅक यांना काय म्हणायचं? फेस कार्ड्स म्हणायचं.
इन ईच पॅक ऑफ कार्ड्स देअर आर 4 कार्ड्स. आणि प्रत्येक सेटमध्ये काय असतात, ही 4 कार्ड्स असतात. 4 कार्ड्स ऑफ किंग्स, किंगची 4 कार्ड्स असतील, क्वीनची 4 कार्ड्स असतील आणि जॅकची सुद्धा काय असतील 4 कार्ड्स असतील. म्हणजेच टोटल फेस कार्ड्स किती असणार आहेत पहा, 12 असणार आहेत. किंगची 4, क्वीनची 4 आणि जॅकची 4. म्हणजेच टोटल फेस कार्ड्स किती असणार आहेत, 12 असणार आहेत. याच्यावरती तुम्हाला काय असणार आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.